गणपती बाप्पा पावले या कारणाने संकट चतुर्थीचा महाप्रसाद बनवला. जसाही महाप्रसाद बनवला, लाडू बनवले चांगले, तुपाचे लाडू चांगले चांगले, आणि ते गावरान गाईच्या तुपाचे लाडू बनवलेले देवा पुढे ठेवले. देवालाही तिथे बसवलं, कृष्णाला, आणि गणपतीच्या पुढे ठेवले. जसेही गणपतीच्या पुढे ठेवले, ठेवल्या ठेवल्या त्यावेळेस गणपती बाप्पाला देव विचारते, काय गणपती बाप्पा, हे लाडू कोणाचे आहे? देवा तुमचेच आहे, खाऊन घेऊ. पूर्ण खा. देवाने कृष्णाने सर्व लाडू खाल्ले. आई आली घरातून आलेल्या आईने यशोदेने विचारलं, काय काय आहे? अरे लाडू कुठे आहे कृष्णा? लाडू आई, हा काय? एवढा मोठा बाबा आला होता. केवढा मोठा? एवढ्या मोठ्या ढेरीचा. आणि त्या एवढ्या मोठ्या ढेरीच्या बाबांनी सर्व लाडू खाऊन घेतले. कायच्यावर आलता रे? उंदरावर आलता. बस बस बस, प्रसन्न झाला मला गणपती. कोण म्हणाले? यशोदा प्रसन्न झाला. गणपती बाप्पा प्रसन्न झाला. हे यशोदेला मान्य झालं. नंतर म्हणाले, काळजी करू नको कृष्णा, परत लाडू बनवून आणतो. परत लाडू बनवून आणले, ठेवले. तदनंतर भगवान श्री स्वतः